शेतकऱ्याच्या अडचणी संपायला तयार नाहीत. आता मी धाराशिव जिल्ह्यातील किनी गावात आहे आणि या किनी गावात आता वेगळाच प्रॉब्लेम झालाय. या गावातील 250 ते 300 शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली, मात्र त्या पीक पेरणीसाठी जे बियाणं असतं त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी जे औषध वापरलं ते औषध न वापरल्यानं काही बरे 250 शेतकऱ्याचं सोयाबीन ते उगवलेलं नाही. आता मी माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालंय. काय झालंय नेमकं? सर याच्यामध्ये काही आजूबाजूच्या कृषी केंद्रातून सिकाडा कंपनीचं हे जे औषध आहे पीक पेरणीसाठी जे आपण बीज प्रक्रिया करतो त्यासाठी हे बऱ्याच जणांनी आमच्या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि आम्ही खरेदी केलेलं होतं. मग हे पाऊस पेरणी योग्य झाला, ओलावा पेरणी योग्य होता. ज्यावेळेस पेरायला चालू केलं मग हे मागच्या 5-6 दिवसामध्ये गावामध्ये बऱ्याच तक्रारी अशा आल्या की यावर्षी बऱ्यापैकी रान फिरलंय, म्हणजे बी उगवत नाहीये. मग काल परवा आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर असं दिसून आलं की प्रत्येक शेतकऱ्याने वेगळ्या कंपनीचे वेगळ्या व्हरायटीचे बी घेतलेलं आहे, कुणी घरातलं बी घेतलेलं आहे. पण सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर होता की त्यांनी हे सिकाडा कंपनीचं ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर त्यांचे आज जवळपास 15 दिवस झालेले आहेत काही जणांनी पेरून आणि जे सिकाडाचं जे बेस्ट ट्रीटमेंट केलेली आहे ते आज देखील 15 दिवसांनी देखील ते उगवलेलं नाहीये. तर माझ्याच गावात कमीत कमी आता जवळपास आम्ही आता यादी केली तर जवळपास 45 शेतकरी आणि 250 एकर क्षेत्र आता बाधित झालेलं आहे. आणि आता जसं जसं माहिती होईल तसं ते आणखी वाढेल. आता आजूबाजूच्या गावातूनही आम्हाला फोन आलेत बऱ्यापैकी की ज्यांनी हे सिकाडा कंपनीचं वापरलेलं आहे त्या ह्याच्यामुळे. मग आम्ही आज हे रात्री आम्हाला समजल्यानंतर आम्ही संबंधित कृषी विभागाशी वगैरे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलवलं, कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह पण आलेले आहेत, प्लॉट व्हिजिट केल्या. पण भयानक नुकसान झालेलं आहे सभेच्यात, भयानक. कारण शेतकरी एकतर आधी आसमानी संकटाखाली आहे, यावर्षी अल्निनो पाऊस कमी आहे, कर्जबाजारी आहे आणि त्याच्यातून जर शेतकऱ्याचं वर्ष चालतं ह्याच्यावर काय करणार आहे शेतकरी. आज जर समजा आणि आमचा मेजर म्हणजे सोयाबीनचा बेल्ट आहे, सोयाबीन पिकलं तर त्याच्या घरी खायला मिळतं त्याला, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. आणि आज हे 250 शेतकरी रस्त्यावर आलेत. आज काय तुमचा अनुभव आहे? तुम्ही आता यावर्षी पेरणी केली, काय घडलं होतं नेमकं? आम्ही यावर्षी पेरणी करताना सागर कृषी सेवा केंद्रातून ही सिकाडा औषध आणलं होतं बीज ट्रीटमेंट करायला. मग आणल्यानंतर आम्ही पेरणीची वल चांगली झाल्यानंतर बियाला ट्रीटमेंट केलं आणि बीज प्रक्रिया करून पेरणी झाली. मग आमच्या शेजारच्या प्लॉटला काही जणांनी वॉर्डन लावलं आणि कोणत्याही व्हरायटीला हे औषध आम्ही लावलं. म्हणजे आमच्या मित्रांनी समजा गावातलं तिथंच उधारी असते ना, तिथं जाऊन आणलेलं आहे. मग तिची ट्रीटमेंट केल्यानंतर आम्हाला 50व्या दिवशी कळाले की आमची रानं फिरली, बी उगवलेलं नाही. पण काही दिवसानं 2-4 दिवस असेच उलटून गेल्यावर बी जमिनी लेवल आलं, त्याची वाढच होणार. मग बाकीच्या शेजारचं प्लॉट, माझ्या शेजारचा प्लॉट वॉर्डनचं जी ट्रीटमेंट झालं होतं ती वॉर्डनचा ट्रीटमेंटचा प्लॉट माझ्यापेक्षा एकदम फास्ट ग्रोथ आणि ही उगवून सध्या आज 15 दिवस झालं तरी तिथंच आहे. मग आज माझं म्हणणं आहे की आज ही कंपनी कवा बघणार, काय करणार. तर आमचं जे नुकसान झालं 250 एकरचं ते तात्काळ त्यांचं बियाणं आजच्या आज उपलब्ध करून द्यावं, म्हणजे आम्ही आज पेरू तरी. मग बाकीचं जी प्रोसिजरली काम चालेल ती चालू द्यायचं. मग पुन्हा खर्च ही तर त्यांना द्यावाच लागेल. तुम्ही पेरणी करताना तुम्ही पेरणी करताना आता 2 प्लॉट आहेत तिथं, काही तिथं उगवलंय बाजूलाच, त्याच्या बाजूला उगवलं नाही. नेमकं काय झालंय? ही वॉर्डन कंपनीचा आहे आणि ही सिकाडा कंपनीचा आहे. आणि मी ही औषध आणायच्या अगोदर मी माझ्या शेतात बीज प्रक्रिया करून बघितले, 2दा केले मी. तर ती दोन्ही बी बियाणं मी टाकलेलं योग्य प्रमाणात उगवले, 80% उगवण शक्ती आहे. आणि ही लावल्यावर नंतर ह्याची काहीच उगवण शक्ती नाही, उगवल्या पण ती जमिनीच्या वर यायला तयार नाही. आणि ही मी औषध परत करायला गेलो, राहिलेलं बियाणं करायला, तर त्यानं औषध परत घेतलं नाही सागर कृषी सेवा केंद्राकडून, त्यानं घेतलं नाही वापस. काय मागणी आहे तुमची? काय मागणी? आम्हाला तुरंत आम्हाला ही बियाणं उपलब्ध करून देणे. तर आता इथं कृषी विज्ञान केंद्राचे पण काही प्रतिनिधी लोक अधिकारी आहेत. काय नेमकं झालंय, कसं घडलंय वाटतं तुम्हाला? आता ही जी तक्रार प्राप्त झाली होती की बीज प्रक्रियेसाठी जे बुरशीनाशक वापरलेलं आहे, सिकाडा नावाचं जे वापरलेलं आहे, तर ते बीज प्रक्रियेला वापरल्यानंतर उगवण क्षमता कमी झालेली आहे. ज्याला दुसऱ्या कंपनीचं वापरलेलं आहे त्याला चांगली उगवण झालेली आहे, किंवा ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही त्यांची सुद्धा चांगली उगवण झालेली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर हे जे शहानिशा करण्यासाठी आलो होतो, परंतु हे सिकाडा कंपनीचा जे घटक आहे, सिकाडा कंपनीचा हा जो घटक आहे, अझॉक्सिस्ट्रॉबिन 2.5% अधिक थायोफिनेट मिथिल 11.25% अधिक थायमिथोक्झाम 25% FS, हे जे घटक आहे हा शासनाचा सोयाबीन पिकासाठी बीज प्रक्रियेसाठी शिफारशीचा असणारा घटक आहे. 1 किलो बियाण्याला
10 मिली या प्रमाणामध्ये ह्याची शिफारस आहे. तर ही जी शिफारशीत आहे, परंतु आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या कंपनीचं वापरलं तर त्याची चांगली उगवण झाली आणि जे बीज प्रक्रिया नाही केली त्याची सुद्धा उगवण चांगली झाली. मग आता जर असं शेतकऱ्यांचं म्हणणं असेल आणि हे प्रथमदर्शनी भेट दिल्यानंतर पण तसं दिसतंय की उगवण क्षमता कमी आहे. आता हे ज्यामध्ये उगवण क्षमता कमी आहे त्याच्यातले जे काही बियाचे सॅम्पल असतील बीज प्रक्रिया केलेले किंवा त्याचे जे रोपांची वाढ कमी झालेली आहे ते रोपांचे सॅम्पल्स, असे सॅम्पल्स आणि प्लस हे जे शिकाडाचं जे काही सॅम्पल आहे ह्याच्यातलं हे सॅम्पल हे कृषी विभागावाल्यांना असं मी सांगतो की बाबा हे जे सॅम्पल्स आहेत तिन्ही म्हणजे बियाचं सॅम्पल बीज प्रक्रिया केलेलं, ते झाडाचं सॅम्पल अधिक ह्या बाटलीमधले जे काही रसायन आहे घटक आहे त्याचं सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवावं. म्हणजे ह्या बाटलीवर लिहिलेलं घटक ह्यामध्ये आहे का, तेवढ्या प्रमाणामध्ये आहे का, त्याचा काय दुष्परिणाम झालाय का, ह्याची पण शहानिशा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आता काय करणार आहेत, काय पुढील कारवाई? मी विठ्ठल भुतेकर, गुणनियंत्रण कृषी अधिकारी धाराशिव. आज या ठिकाणी किनी गावातील ग्रामस्थांनी जी माझ्याकडे सकाळी तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी या किनी गावामध्ये शास्त्रज्ञ समोर भेट दिली. त्या अनुषंगाने असे निदर्शनास येते सिकाडा ज्या कंपनीचं फंजिसाइड वापरलेलं आहे त्याच्यामुळं उगवण क्षमतेवर परिणाम झालेला आहे. परंतु मी ज्यावेळेस हे सॅम्पल ज्या शेतकऱ्याने ज्या दुकानातून खरेदी केलेलं आहे त्या दुकानामध्ये जाऊन त्या दुकानात जाऊन सॅम्पल पुणे प्रयोगशाळेला पाठविणार आणि त्यानंतर ते सॅम्पल पास आहे किंवा फेल आहे हे ठरवलं जाईल. ज्या कंपनीच्या औषधामुळे हा सगळा घोळ झालाय त्या कंपनीचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत. आता शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत, काय कारवाई केली तुम्ही सकाळपासून आले? आम्हाला आता कालच दुकानदाराचा फोन आला, त्यानुसार आम्ही या ठिकाणी सकाळपासून आलेलो आहे. काही क्षेत्र आम्ही व्हिजिट करतोय, अजूनही करत राहणार आहे आणि जो काही अहवाल आहे तो कंपनीपर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर कंपनी काय निर्णय घेते ते समजेल. आम्ही इथं आज प्रत्यक्ष बघून करून जो काही रिपोर्ट येतो आम्ही कंपनीचा विषय जो काही अहवाल येतो आज आम्ही कंपनीला सबमिट करू. काय शेतकरी म्हणून काय मागणी आहे तुमच्या? शेतकरी म्हणून काय झालेलं आहे की आता ह्यांचा अहवाल वगैरे कधी जाईल तर शेतकऱ्यांनी काय करायचं, ओलावा उडून जाईल, पेरणी करायची कधी, तर कंपनीनं किंवा शासनानं आम्हाला पेरणीची सोय करून द्यावी एवढी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची. काय आता विषय काय आहे, गावातला तर 250 एकर तर दुबार पेरणी करावी लागेल. कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांना मान्य आहे, मग कृषी विभागाचे अधिकारी आहेत. एक पेरणी करताना शेतकऱ्याला काय व्यथा होतात आणि कसे ते पैसे जमवून करतो हे आता ते एक शेतकरीच जाणो. आता हे दुबार पेरणी करायची आहे, ठीक आहे, नियमाप्रमाणे ते आता सॅम्पल लॅबला जाईल, ते रिपोर्ट येईल, हे होईल, ते पुढे होईल. पण आज शेतकऱ्यांनी काय करायचं? आज काय करायचं शेतकऱ्यांनी? आज अजून एका सावकाराची पायरी चढायची, आज एकदा दुबार पेरणी करायची. निसर्ग काय करतोय माहित नाही, यावर्षी अल निनो आहे म्हणतायत. आज काय करायचं? मोठा प्रश्न आहे साहेब आमच्या पुढे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला तात्काळ मदत हवी आहे बी खताची. जे आमचं नुकसान झालंय ना, प्रत्येक शेतकऱ्याला बी आणि खत उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्याची तयारी आहे परत स्वखर्चाने आणखीन पेरणी करायची, पण आम्हाला याला तात्काळ हवाय. आम्ही शासकीय ह्याच्यात आम्ही ते नाकारत नाही, ते त्यांच्या पद्धतीने व्हावं, पण शासकीय यंत्रणेला बी आमचं आव्हान आहे सगळ्यांचं की आम्हाला तात्काळ काय मदत करता येईल का शेतकऱ्याला हे बघावं. तर आता बीज प्रक्रिया केल्यानंतर या औषधामुळे बी उगवलेलं नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. ह्याचा अहवालही जाईल, काही आता पुढील कारवाई होईल. मात्र सध्या शेतकऱ्याच्या समोर अडचण आहे, आता पेरणी कशी करायची आणि झालेला खर्च कसा, त्यासाठी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे की लवकरात लवकर आम्हाला पेरणीसाठी बी आणि खत आणि जे साहित्य लागणार आहेत त्यासाठी नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.